चालता बोलता जागर संविधानाच्या कार्यक्रमामध्ये आपण माळशिरस येथील महिला वसतिगृहामध्ये आलेलो आहोत. तर सगळ्यात अगोदर या महिला वसतिगृहाच्या रेक्टर मॅडम आपल्यासोबत आहे. मॅडम सगळ्यात अगोदर आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव नसीमा कासिम मुलाणी. मुलानी मॅडम, या वसतिगृहाविषयी सुरुवातीला माहिती सांगा, मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हे वसतिगृह सन 17-18 सुरू झालेलं आहे. सुरुवातीला इथे 10 मुली होत्या. त्याच्यानंतर वसतिगृहाचा व्याप वाढत वाढत गेलेला आहे आणि इथल्या मुली हुशार देखील आहेत, अभ्यासू आहेत. या वसतिगृहामध्ये सकाळचा नाश्त्यामध्ये दूध, शिरा, पोहे, उपीट, एक सफरचंद आणि सफरचंदाच्या जोडीला एक फळ इतका नाश्ता भेटतो. दुपारच्या जेवणामध्ये एक सुकी भाजी, उसळ, वरण, भात, पापड, चपाती आणि सलाड भेटतं. संध्याकाळचं जेवणही सेम असतं. आठवड्यातून 2 वेळा फिस्ट भेटते आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी देखील भेटतात. तर मॅडम, महत्वाची गोष्ट मला विचारायची आहे, ते म्हणजे ह्या रेक्टर, आपण ह्या ठिकाणी रेक्टर म्हणून काम करताय, तर इथं कितवी पासून कितवी पर्यंतच्या मुलींना ऍडमिशन दिलं जातं? सर्वसाधारणपणे इथं 8वी पासून पुढच्या मुलींना ऍडमिशन दिलं जातं. याच्यामध्ये 16 मे 1984च्या जी आर प्रमाणे मातंग आणि भंगी आणि कातकरी या 3 समाजाला विशेष सूट आहे. त्या समाजाच्या मुलींना 5वी पासून ऍडमिशन दिली. 5वी पासून दिलं जातं. आणि ह्याची जी ऍडमिशन प्रोसिजर आहे काय, ते म्हणजे ती कधी चालू होते साधारण, आणि त्याचं मेरिट वगैरे कसं लागतं? आपल्याकडे ऍडमिशन प्रोसेस ही मेरिट वाईज असते. सर्वसाधारणपणे जेव्हा आपला जो शैक्षणिक कोर्स आहे त्या कोर्सच्या निकालाच्या दिवशी किंवा निकालाच्या दुसऱ्या दिवशीपासून आपल्याकडे ऍडमिशन प्रोसेस चालू होते. सद्यस्थितीत प्रायोगिक तत्वावरती ऑनलाईन ऍडमिशन हाही शासनानं प्रयोग चालू केलेला आहे. तर ह्या आहेत मुलानी मॅडम, आणि आपण आज त्यांच्या हॉस्टेलमध्ये आलेलो आहोत. या हॉस्टेलमधल्या ह्या काही मुली आपल्या सोबत आहेत आणि ह्यांच्यासोबत आपण चालता बोलता जागर संविधानाचा करणार आहोत. सगळ्यात अगोदर मला सगळ्या मुलींना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही भारतीय संविधान वाचलेलं आहे का? वाचलेलं आहे का? थोडंफार तरी काय, मी तुम्हाला एवढं डीप मध्ये विचारणारच नाही. तुम्ही सगळे असं या पाठीमागे या, मॅडमच्या पाठीमागे या. तुमच्या सगळ्यासाठी एक कॉमन प्रश्न विचारतो मी, त्यापैकी ज्याला उत्तर येते त्यांनी फक्त हात वरती करा. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न, भारतीय संविधान याच्यामध्ये जी प्रास्ताविका आहे किंवा प्रिएम्बल आपण म्हणतो, उद्देशिका म्हणतो, याची सुरुवात कोणत्या शब्दाने होते? येस येस, या पुढे या. तुमचं नाव सांगा. माझं नाव आरती पोपट लोंढे आहे. कुठे राहता तुम्ही? खुडूसला. म्हणजे खुडूसगावच्या? खुडूसगावच्या आहे. बरं, आता काय कितवी शाळा शिकताय? आता BA फर्स्ट इयर. BA फर्स्ट इयरला. कोणत्या शाळेला? तिथे समीर गांधी कॉलेज. तर ह्या आरती आहेत आणि यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. भारताची जी उद्देशिका आहे, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, वी द पीपल ऑफ इंडिया किंवा आम्ही भारताचे लोक, अशी त्याची सुरुवात आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नांचं जर उत्तर बरोबर दिलं तर आम्ही तुम्हाला 10 ग्राम चांदीचं नाणं या ठिकाणी भेट म्हणून देणार आहोत. तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न, ही जी काय आपण प्रिएम्बल आता सांगितली, आम्ही भारताचे लोक किंवा वी द पीपल ऑफ इंडिया, ही प्रिएम्बल कुणी लिहिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. No. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर बरोबर नाही आहे. काय हरकत नाही, तुम्ही सांगण्याचा छान प्रयत्न. चालता बोलता जागर संविधानाच्या कार्यक्रमामध्ये आपण माळशिरस मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वसतिगृहातील महिला वसतिगृहामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी या मुलींच्या वसतिगृहामध्ये आपण हे 10 ग्राम चांदीचं नाणं भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर आम्ही तुम्हाला संविधानावरचे 3 प्रश्न विचारणार. जर त्या 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार. सगळ्यात अगोदर तुमचं पण नाव सांगा, पूर्ण नाव. तनुजा कांतीला साळवे. काय गाव कुठलं? तरंगफळ. आता कितवीला शाळेत आहे? आता 12वीला 12वीला गेला. सायन्सला आहे, आर्टला? आर्टला. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न भारतीय संविधानावरती विचारणार आहे. भारतीय संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस या मूळ संविधानामध्ये एकूण किती कलम होते? तवाची माहित नाही, आताची माहिती. 448. भारतीय संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस त्यामध्ये 395 एवढी कलम होती. परंतु अमेंडमेंट होत होत आज रोजी त्याच्यामध्ये 448 एवढी कलम झालेली आहेत. हे उत्तर बरोबर आलेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर साळवे तुम्ही बरोबर दिलेलं आहे. आता दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिले तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं, ज्याच्यावरती एका बाजूला बाबासाहेबांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला जागर संविधानाचा असं लिहिलेलं आहे,
हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत. फक्त आता 2 प्रश्नांची बरोबर उत्तर द्या. तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न, भारतीय संविधानामध्ये राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार नमूद केलेला आहे. तर तो कोणत्या कलमांतर्गत केलेला आहे? 14. 14 हे उत्तर No. बरोबर नाही आहे. दुसऱ्या कोणाला येत असेल तर त्यांनी हात वरती करा. या 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 पुढे या. या पुढे. नाव सांगा तुमचं. अस्मिता महादेव वायदंडे. अस्मिता महादेव वायदंडे. वायदंडे. गाव कुठलं? तरंगफळ. तरंगफळ. काय उत्तर सांगितलं तुम्ही? 21. 21 हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी अस्मितानं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. अस्मितासाठी दुसरा प्रश्न, संविधानाविषयी विचारू का बाबासाहेबांविषयी? संविधानाविषयी विचारतो. भारतीय संविधानामध्ये मूळ संविधानामध्ये अस्पृश्यता नष्ट करणारी कलम आहे. अस्पृश्यता नष्ट करणारं कलम आहे की ज्या कलमामुळं या देशातली अस्पृश्यता नष्ट झाली आणि अस्पृश्यता पाळणे हा कायद्यानं गुन्हा ठरवला गेला. तर अस्मिता, भारतीय संविधानामधलं ते कलम कोणतं? सांगू द्या त्यांना नाही आलं तर आपण परत विचारू. 14. कलम 14. कलम 14 No. हे उत्तर बरोबर नाही आहे. कलम 17 हे उत्तर बरोबर आहे. कलम 17 मध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यता नष्ट केली आणि अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरवलेला आहे. तर आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. पुढं तुम्ही या पुढे. काय उत्तर बघूया आपण, तुम्हाला येतंय का? नाव सांगा अगोदर तुमचं. कृतिका अनिल कांबळे. कुठं गाव कुठलं तुमचं? इंदापूर. इंदापूर गाव. कितवीला आता शाळेला आहे तुम्ही? ॲग्री सेकंड इयर. ॲग्री सेकंड इयरला. कुठे शाळेला असता? पाणी. पाणीवला शाळेला असता. म्हणजे तुमचं सायन्स मधून शिक्षण झालंय ना पूर्वी 12वी पर्यंत. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न, बाबासाहेबांविषयी विचारू का संविधानाविषयी विचारू? संविधानाविषयी विचारतो. भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. काळानुरूप घटनेमध्ये बदल करण्याची तरतूद आहे. तर ती तरतूद कोणत्या कलमांतर्गत? नाही सांगते, काय हरकत नाही. दुसरं कोणाला No. येते का इथं? चला, मी दुसरा प्रश्न विचारतो तुमच्या सगळ्यांसाठी, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामध्ये घटना दुरुस्ती करण्याची तरतूद 368व्या कलमा अंतर्गत आहे. 368 कलमांतर्गत काळानुरूप घटनेमध्ये जर बदल करायचा झाला तर स्पेशल आणि ऑर्डिनरी अशा दोन्ही पद्धतीने त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते. तुमच्यासाठीचा पुढचा प्रश्न, आपण साधा प्रश्न विचारू, बाबासाहेबांविषयी विचारूया. सगळ्यात सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव रमाबाई आंबेडकर हे होतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर माझा प्रश्न हा आहे की बाबासाहेब आंबेडकर यांची जी पत्नी रमाबाई होती त्यांचं माहेरकडचं आडनाव काय होतं? बघा, तुम्ही सगळ्या मुली आहात आणि लग्न होऊन भविष्यामध्ये दुसऱ्याच्या घरी जाणार आहात. तर तुम्हाला जिकडे जाचाल तुम्हाला तिकडचं नवऱ्याकडचं आडनाव मिळणार आहे, परंतु तुमचं माहेरचं आडनाव सुद्धा खूप महत्वाचं असतं. मी त्याच अनुषंगाने हा प्रश्न विचारलाय की बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पत्नी होत्या रमाई, त्यांचं माहेरचं आडनाव काय होतं? नाही सांगता कोणाला? ठीक आहे. तर ते धोत्रे असं होतं. धोत्रे. या मुलींच्या वसतिगृहामध्ये आपण पुढचा प्रश्न विचारणार आहोत. कोण येते त्याच्या पुढच्या प्रश्नासाठी? परत या, नाव सांगा परत. तनुजा कांतीलाल साळवे. तनुजा, तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न, भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत ते किती कलमांतर्गत दिले? दुसऱ्या कोणाला येते का मूलभूत अधिकार? या पुढे. बरोबर सांगता तुम्ही, पण तुम्ही एवढं घाबरून सांगितलं कसं यायचं? सांगा. 12 ते 35. 12 ते 35 ही कलम बरोबर आहे. तर 12 ते 35 या कलमामध्ये मूलभूत अधिकार सांगितलेले आहेत. तर भारतीय संविधानामध्ये तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न बघा, भारतीय संविधानामध्ये मूळ संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती, फक्त त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार सांगितले गेले होते. तर हे जे काही मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये ऍड केली ती कोणत्या कलमांतर्गत गेली? कलम नाही सांगता येणार.
कोणत्या वर्षी ऍड केली? नाही सांगता येणार. No. मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. जर त्या 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर तुम्हाला हे चांदीचं नाणं भेटणार आहे. तर आता मी सगळ्यांसाठी एक प्रश्न पहिला विचारतो की आपल्या देशाला आपल्या भारतीय संविधानानुसार किती नावं आहेत आणि ती कोणती आहेत हे कोण सांगू शकतं? आपल्या देशाला आपल्या भारतीय संविधानानुसार किती नावं आहेत, किती नावानं आपल्या देशाला संबोधलं जातं आणि ती कोणती नावं आहेत? आपल्या देशाचं नाव काय आहे? अजून काय नाव आहे ते आणि ती सांगायची तुम्ही. हा ठीक आहे. आपल्या भारतीय संविधानानुसार आपल्या देशाला फक्त 2च नाव आहेत. पहिलं म्हणजे भारत, दुसरं नाव इंडिया. हिंदुस्थान आपल्या संविधानानुसार नाव नाही. पण ठीक आहे, तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो मी, त्याचं उत्तर येतं का बघा. आपल्या सगळ्यात अगोदर तर तुमचं नाव सांगा. पायल पोपट सरतापे. पायल पोपट सरतापे. गाव कुठलं आपलं? मेडल. मेडद गावच्या. काय कितवीला शाळेला आहे तुम्ही? आता 10वीला आता गेला. 10वीला गेला. हा. 10वीला गेला का 10वी पास झाला? 10वीला गेला. 10वीला गेला. बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय माहिती आहे का? वाचले का तुम्ही? थोडं. थोडंफार वाचले. जोरात सांगा, काय अडचण नाही. वाचले थोडंफार? वाचले. बाबासाहेब आंबेडकर, बघा बाबासाहेब आंबेडकर माहित आहे. यांचे जे वडील होते त्यांचं नाव काय होतं? रामजी आंबेडकर. पूर्ण 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 सांगा. रामजी आंबेडकर. पूर्ण नाव रामजी. जोरात सांगा जरा. बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव काय होतं? बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं, सॉरी. रामजी भिकोजी आंबेडकर. रामजी भिकोजी आंबेडकर. भिकोजी. भिकोजी हे उत्तर बरोबर No. नाही आहे. कुणाला येते पाठीमाग? तुम्ही या पुढे या. चला चला या पुढे. हा, नाव सांगा पहिलं तर तुमचं. जोरात सांगायचं नाव. प्रज्ञा अनिल साळवे. प्रज्ञा अनिल साळवे. तरंगफळगावच्या का? हं. बर, तिथे कॅमेऱ्यात बघायचं. हा, मला सांगा तुम्ही कितवीला शाळेमध्ये आहे? 8वी. 8वीला शाळेमध्ये. तुम्ही बरोबर उत्तर सांगितलं होतं. काय सांगितलं नाव उत्तर तुम्ही? रामजी मालोजी आंबेडकर. रामजी मालोजी आंबेडकर हे बाबासाहेबांच्या वडिलांचं पूर्ण नाव होतं. ते उत्तर बरोबर सांगितलेलं आहे. तर तिच्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. प्रज्ञा ना? प्रज्ञा, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि माता रमाई म्हणजे त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचा विवाह, त्यांचं लग्न मुंबईच्या भायखळा येथे झालं होतं. आणि ते कोणत्या तारखेला झालं होतं सांगता येतं? No. याच थांबा, तुम्ही नका सांगू. हा, 4 किती? कुणी नका सांगू. सांगू देता कॅमेरा चालू आहे. 4 एप्रिल. चिटिंग नाही करायचं. चिटिंग अजिबात करायचं नाही. 4 एप्रिल किती? 1993. 1993. No. प्रयत्न छान केला प्रज्ञा. 4 एप्रिल या दिवशी बाबासाहेब आणि रमाई यांचा विवाह झाला होता. आणि अगदी ह्या 2 दिवसापूर्वीच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील झालेला होता. उत्तर चिटिंग करून सांगितलं का बरोबर सांगितलं? मनानं सांगितलं? कॅमेरा सांगायचं? पाठीमागून सांगितलं. काय हरकत नाही. प्रामाणिक बोलला त्याबद्दल सगळ्यांनी जोरदार एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. तुमचं पहिलं तुमचं नाव? प्रभावती कांतीलाल नामदास. प्रभावती कांतीलाल नामदास. गाव कुठलं? मोठेवाडी. मोठेवाडी. कितवीला शाळेला आहे तुम्ही? फर्स्ट इयर. फर्स्ट इयर बीए. बीएससी. फर्स्ट इयर बीएससी ला या आहेत. तर या प्रभावती आहेत. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वाचलंय तुम्ही? थोडंफार तरी वाचलंय? बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्तमानपत्र सुरू केली होती. तर त्यांनी जे पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं होतं त्या वर्तमानपत्राचं नाव काय? मी तुम्हाला काही क्लू देतो. 4 ऑप्शन देतो. आता आमच्या चालता बोलता कार्यक्रमामध्ये ऑप्शन नावाचा प्रकार नाही आहे, परंतु तुमच्यासाठी म्हणून 4 ऑप्शन देतो. बहिष्कृत भारत, जनता, मूकनायक. पाठीमागून उत्तर आलं नाही पाहिजे. जनता. जोरात सांगायचं, कॅमेरात आवाज गेला पाहिजे. जोरात सांगा. प्रयत्न करताय, छान करताय प्रयत्न तुम्ही. जनता. No. जनता हे उत्तर बरोबर नाही आहे. पाठीमागं कुणाला येत असेल तर
या तुम्ही पुढे. तुम्ही आता आलता का या कार्यक्रमामध्ये? बहिष्कृत भारत हे देखील उत्तर बरोबर नाही. मूकनायक हे उत्तर बरोबर. 10 ग्रामचा चांदीच्या नाण्यासाठीचा हा प्रश्न आहे. जर 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिली पाठीमागचं न ऐकता तर हे 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून देणार. पहिलं जर तुमचं नाव सांगा. सायली शहाजी आडाव, सायली शहाजी आडाव. गाव कुठलं? मेडत. मेडत गावच्या आहात तुम्ही. काय करता आता शिक्षण? आता 12वी सायन्स. 12वी सायन्सला आहात. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. 3 प्रश्न आणि हे चांदीचं नाणं तुमचं होणार आहे. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकमध्ये सन 1930 साली मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह केला होता. तो सत्याग्रह म्हणजे त्याची जगानं नोंद घेतली होती त्या सत्याग्रहाची. तर तो सत्याग्रह कोणत्या देवाच्या मंदिरात केला होता? मनाने सांगितलं का मॅडमने सांगितलं? मला कसं आलं? काय हरकत नाही. काळाराम हे उत्तर बरोबर आहे. तर तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. नेक्स्ट सगळ्यात अगोदर तुझं नाव? प्रगती काका साळवे. प्रगती साळवे, तरंगफळ गावचे. कितवीला शाळेमध्ये? 8वीला शाळेमध्ये. स्क्रीनकडे बघायचं. आता तुझ्यासाठी मी 3 प्रश्न विचारणार. जर बरोबर उत्तर सांगितलं सोपे प्रश्न विचारणार. बाबासाहेबांविषयी विचारू का संविधानाविषयी विचारू? कोणतंही विचारू. सोपा प्रश्न विचारतो. जर बरोबर उत्तर दिलं तर हे चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट म्हणून देणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं जे महापरिनिर्वाण झालं याची तारीख आहे. पाठीमागून नका सांगू तुम्ही. सांगा तुम्ही. तुम्हाला ज्यांना नाही आलं तर तुम्ही सांगा. स्क्रीनला सांगा. दिसलं पाहिजे, आवाज मोठा आला पाहिजे. येते तुम्हाला त्याचं उत्तर? मला असं वाटतं की आपल्या वसतिगृहामध्ये दरवर्षी तो दिवस साजरा केला जातो किंवा त्या दिवशी आपण कार्यक्रम पण घेत आहोत. नाही सांगता येणार. तर तुमचं नाव सांगा. प्रियंका बबन साठे. प्रियंका भवन साठे. गाव कुठलं? तरंगफळ गावच्या. कितवीला शाळेत आहे आता? 12वी सायन्स आर्टला आहे. बरं. तुमच्यासाठीचा आता सांगितलेला प्रश्न रिपीट करू का वेगळा विचारू? दुसरा विचारू. बाबासाहेब आंबेडकरांविषयीच विचारतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहिलं त्याच्यासाठी एकूण किती कालावधी लागला? सोपा प्रश्न आहे. 2 वर्ष. 2 वर्ष. तुम्ही उत्तर फोडली तर त्याला बक्षीस मिळणार नाही. उत्तर फोडू नका. 2 वर्ष 18. 2 वर्ष. येते तुम्हाला उत्तर? 18 दिवस. 18 दिवस. कॉन्फिडेंटली सांगा. तुम्ही खेळलाय का त्याच्यामध्ये? पाठीमाग आता खेळलाय. पाठीमाग न खेळलेलं कोण आहे? No. या तुम्ही सांगण्याचा प्रयत्न छान केला. तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. दिशा शहाजी आडाव. दिशा शहाजी आडाव. गाव कुठलं? मेडत गावचं. तर काय उत्तर आहे त्याचं? बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्यासाठी किती कालावधी लागला? 2 महिने 11 दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. हे उत्तर बरोबर आहे. दिशा, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते आपण अर्पण केलं आणि तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. तर हे आपल्या देशामध्ये कोणत्या वर्षापासून संविधान दिवस साजरा करायला सुरुवात केली आपण? सगळ्यात अगोदरचा पहिला संविधान दिवस कोणत्या साली आपण सुरू केला? 26 जानेवारी. 26 नोव्हेंबर हा आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. तर भारतामध्ये पहिल्यांदाच संविधान दिवस कोणत्या वर्षी साजरा झाला? 1951. 1951 हे उत्तर बरोबर नाही आहे. काय हरकत नाही. तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तेव्हा आपला आभार. जानवी संजय करडे. कुठलं गाव आपलं? गारवड गावच्या. काय शाळेत कितवीला आहे तुम्ही आता? 10वीला आहात. तुमच्यासाठी बाबासाहेबांविषयी प्रश्न विचारू का संविधानाविषयी विचारू?
कुठेही विचार, काही विचार, चालतंय. कॅमेऱ्याकडे बघा. मी तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न विचारतो. बाबासाहेब आंबेडकर हे माहित आहेत ना आपल्याला? आपण वाचतो त्यांच्याविषयी. वाचतो. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय संविधान दिलं. हे संविधान कोणत्या तारखेला आपल्याला दिलं? तिथं सांगा तुम्ही. 26 जानेवारी 1950. बघा, बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिलं ते 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढं कष्ट घेऊन आपल्याला दिलं आणि ते संविधान सभेमध्ये आपण स्वतः प्रत अर्पण केलं आणि आपण जी प्रिॲम्बल म्हणतो, उद्देशिका म्हणतो, त्याच्यामध्ये ती शेवट तारीख आलेली आहे. त्या प्रिॲम्बल मध्ये ती शेवट तारीख आलेली आहे. तर ती कोणती तारीख असं विचारलं? आपण प्रिॲम्बल म्हणतो ना रोज शाळेमध्ये, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम म्हणतो ना, त्याच्यामध्ये शेवटची तारीख आली ती कोणती? 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 1900. 1949. जोरात सांगा, ते ऐकू गेलं. 1949. 26 नोव्हेंबर 1949 हे उत्तर बरोबर आहे. थोडं पुढे. तुम्हाला आणखी 2 प्रश्न विचारणार. जर बरोबर उत्तर दिलं तर हे आम्ही नाणं तुम्हाला भेट म्हणून देणार आहोत. तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला संविधान दिलं हे आपल्या देशाला कधीपासून लागू झालं? सांगू नका पाठीमागून नका सांगा तुम्ही. तिथं स्क्रीनला सांगा तुम्ही. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आपण स्वीकारलं, अर्पण केलं स्वतः, तर ते लागू कधीपासून झालं? नाही सांगता येत. काय हरकत नाही, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आभार आहे. चालता बोलता जागर संविधानाच्या या कार्यक्रमामध्ये आपण म्हाळसस येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये आलेलो होतो आणि आपण मुलींसोबत चर्चा केल्यानंतर आता या ठिकाणी या वसतिगृहातील स्टाफ आपल्या सोबत आहे. सगळ्यात अगोदर तर तुमचं नाव सांगा. लक्ष्मी शिन्नप्पा वाघमोडे. लक्ष्मी वाघमोडे. तुम्हाला बाबासाहेबांविषयी माहिती आहे? तुम्ही कधी वाचलंय, ऐकलंय? तुमच्यासाठीचा पहिला आणि सोपा प्रश्न विचारतो. जर तुम्ही 3 प्रश्नांची बरोबर होतील तर 10 ग्राम चांदीचं नाणं आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत आपल्याला, त्यांची जयंती या महिन्यात 14 तारखेला असते, 14 एप्रिलला. तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जन्म आहे तो कुठं झाला? नारायणगाव. नारायणगाव हे उत्तर बरोबर नाही. मावशी तुम्हाला सांगता येईल का? नाही सांगता येईल. तुम्हाला सांगता येईल का? नाही सांगता येणार. दुसरं तुम्ही सांगू शकता का? तर या ठिकाणी आपण या कार्यक्रम पाहिला आणि आपण बघितलं की या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी संविधानाबद्दल ज्ञान आहे, त्यांचा अभ्यास चालू आहे आणि सध्या शिकत आहेत. तर आपण अशी व्यक्त करूया की ज्यावेळेस आम्ही भविष्यामध्ये आम्ही किंवा आमच्या वतीनं दुसरी कोणतीही टीम हे चालता बोलता कार्यक्रम घेऊन येईल त्यावेळेस किमान 3 नाणी तरी या वसतिगृहाने जिंकली पाहिजेत, अशी आपण या ठिकाणी आशा व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम समाप्त करूया. थँक्यू.